तुम्ही एव्हरेस्टच्या मोहिमांबद्दल ऐकलंच असेल। जगातील सगळ्यात उंच शिखर सर करायला निघणाऱ्या अनेक गिर्यारोहकांना तिथल्या एका मृतदेहाची ओळख चांगलीच ठाऊक होती। त्याला म्हणायचे ग्रीन बूट्स। हो, गेली 3 दशकं हा मृतदेह एव्हरेस्टच्या एका छोट्या गुहेत बर्फात गोठलेल्या अवस्थेत पडलेला आहे। त्याच्या पायात असलेल्या चमकदार हिरव्या रंगाच्या ट्रेकिंग बूट्समुळे त्याला हे नाव मिळालं। जो कोणी एव्हरेस्टवर चढाई करायचा त्याला हा ग्रीन बूट्स तिथे दिशादर्शक असायचा। पण आता याच ग्रीन बूट्सची तब्बल 30 वर्षांनंतर ओळख पडली आणि आपल्या मायभूमीत म्हणजेच भारतात परत आणण्यासाठी एका अत्यंत धोकादायक मिशनची सुरुवात झाली। आजवर सगळ्या जगाला वाटत होतं की हा मृतदेह स्तेवांग पाल्जोर नावाच्या भारतीय गिर्यारोहकाचा आहे, जो 1996च्या त्या भयंकर वादळात दगावला होता। पण नुकत्याच झालेल्या एका हायटेक डीएनए टेस्टने हा इतिहास बदललाय। हा मृतदेह पाल्जोरचा नसून त्याचाच सहकारी आणि इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ITBPचा जवान दोरजी मोरुम याचा असल्याचं सिद्ध झालंय। 1996 मध्ये भारताची ITBPची टीम तिबेटच्या बाजूने एव्हरेस्ट सर करायला निघाली होती। 10 मे 1996 ला दोरजी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शिखर गाठलं, पण परतताना निसर्गाने असा काही रुद्र अवतार धारण केला की -30 डिग्री सेल्सिअस तापमान आणि वेगवान वादळात अडकून या वीरांचा तिथेच अंत झाला। आता प्रश्न पडतो की हा मृतदेह आणणं एवढं अवघड का आहे? तर हा मृतदेह तब्बल 8500 मीटर उंचीवर आहे, ज्याला गिर्यारोहणाच्या भाषेत डेथ झोन म्हणतात। तिथे ऑक्सिजन इतका कमी असतो की माणूस काही तासांपेक्षा जास्त जिवंत राहूच शकत नाही। त्यात 30 वर्ष बर्फात राहिल्यामुळे तो मृतदेह पूर्णपणे गोठलाय आणि त्याचं वजन नेहमीपेक्षा कित्येक पटीने वाढलंय। अशा ठिकाणी जाऊन तो मृतदेह हलवणं म्हणजे स्वतःच्या जीवाची बाजी लावणं आहे। दुसरी अडचण म्हणजे हा मृतदेह ज्या बाजूला आहे तो भाग चीन मध्ये येतो, त्यामुळे भारत सरकारला चीन प्रशासन आणि नेपाळ या सगळ्यांची समन्वय साधून ही मोहीम राबवावी लागत आहे। जून ते सप्टेंबर 2026 या काळात हवामान थोडं पूरक असताना हे मिशन पूर्ण करण्याचा प्लॅन आहे। 30 वर्ष हा भारताचा शूर जवान त्या बर्फाच्या विळख्यात आपल्या घराची वाट पाहत होता। भलेही या मोहिमेत प्रचंड धोका आहे, पण आपल्या जवानाला सन्मानाने परत आणून त्याच्या कुटुंबाला अंत्यसंस्काराचा हक्क मिळवून देण्यासाठी भारताने हे पाऊल उचललंय। तुम्हाला काय वाटतं? ही मोहीम यशस्वी होईल का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी फॉलो आणि सबस्क्राइब करा जबरी खबरी।